नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भात झालेली CET आणि त्यानंतर होणारे ॲडमिशन्स किंवा कॅप रजिस्ट्रेशन हे करीत असताना अनेक विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्या येत आहेत। कदाचित या समस्या कॉमन असू शकतात, त्यामुळे जे कोणी विद्यार्थी कॅप रजिस्ट्रेशन किंवा कॅप प्रोसेसला सामोरे जात आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये अनेक प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भात जेव्हा आपल्याला जागेसाठी किंवा ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्याला क्लेम करायचा असतो, त्यावेळेस कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स कसं मिळवायचं किंवा व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा PGच्या संदर्भातले मार्क्स किंवा काहींचे सेमिस्टर्स मार्क आलेले नाही, अशा एक ना एक अशा अनेक समस्या ज्या आहेत ते विद्यार्थी अनेकदा विचारत असतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न कदाचित कॉमन असतील, हाच या ठिकाणी विचार करून त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर BEd करताय आणि BEd करण्याचा विचार करत आहात आणि CET दिलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ठरू शकतो। मात्र विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक विनंती आहे की जर खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओवर तुम्ही नवीन असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे की सर कन्व्हर्जन सर्टिफिकेट कुठे मिळेल। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही ब्राउझरवर गेलात आणि त्या ठिकाणी इमेज त्या ठिकाणी क्लिक केलं आणि इमेजवर क्लिक करून जर तुम्ही आवश्यक असणारे कीवर्ड्स त्या ठिकाणी दिले की कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर्मॅट, तर तुम्हाला अनेक प्रकारचे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी मिळतील। पण पुन्हा प्रश्न आहे की जर तुमच्या फायनल इयरचे मार्क्स जे आहे ते ग्रेड्समध्ये असतील किंवा CGPAमध्ये असेल तर त्या प्रकारचे कीवर्ड्स त्याला देणं गरजेचं आहे। हा एक मुद्दा। दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की CET सेलवर आपण जेव्हा BEdमध्ये जातो, स्पेशली आपण BEdचा या ठिकाणी विचार करूया। BEdच्या टॅबमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा नोटिफिकेशनमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला कन्व्हर्जनचे काही फॉर्मॅट त्या ठिकाणी दिलेले असतात। अद्यापपर्यंत ते आलेले नाही, पण तुम्ही यापूर्वीचे जी काही CET झालेली आहे याच्या मागच्या वर्षीच्या नोटिफिकेशनवर तुम्ही जर गेलात तर जे विद्यार्थी CBSE असेल, जे विद्यार्थी ICSE असेल किंवा जे विद्यार्थ्यांचे मार्क्स 10वी आणि 12वीचे हे याच्या CGPA आणि ग्रेडमध्ये असेल तर त्यांना तिथे फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्याच फॉर्मॅटचा आधार आपण घेऊ शकतो आणि आपण एक स्वतः फॉर्मॅट त्या ठिकाणी तयार करू शकतो। आणि जर मिळालाच नाही आणि ग्रॅज्युएशन लेवलवरचा किंवा MA पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवरचा तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट हवा असेल तर त्याचे अनेक फॉर्मॅट जे आहे ते नेटवर उपलब्ध आहे आणि त्या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल्समध्ये ज्या पद्धतीने मार्क्स दिलेले आहे ते आपण ॲज इट इज त्या ठिकाणी टाकू शकतो। बऱ्याच वेळेस अशी समस्या येते की काही फॉर्मॅटमध्ये कॉलम कमी असतात आणि आपले मार्क्स जास्त असतात किंवा आपल्याला सेमिस्टर जास्त असतात। जर आपण विद्यार्थी मित्रांनो विचार केला, कमीत कमी 6 सेमिस्टर इथं जनरलाइज आहे आणि आपण कृषीचा आपण विचार केला किंवा इतर काही सब्जेक्ट स्ट्रीमचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी सेमिस्टर हे जास्त आहे, 6 आणि 6पेक्षा जास्त आहे। तर असे विद्यार्थीसुद्धा कॉलम वाढवू त्या ठिकाणी शकता आणि एक प्रकारे कन्व्हर्जन कसे काढायचं आहे या संदर्भात अनेकदा फॉर्म्युलाज दिलेला आहे। त्या फॉर्म्युलाचा आपल्याला स्वतःला आधार घ्यावा लागेल आणि आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये बसावं लागणार आहे। आता बऱ्याच वेळेस ही समस्या आपल्याला का येते, कारण कन्व्हर्जन सर्टिफिकेटची गरज का आहे हा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, की लक्षात घ्या की कोणतंही मेरिट जे आहे ते पर्सेंटेजच्या आधाराने लागत असतं। त्यामुळे तुम्हाला CGPAमध्ये मार्क्स असतील तर पूर्ण मार्क्स त्या ठिकाणी नसतात, ग्रेडमध्ये असतात तर ते ग्रेडमध्ये त्या ठिकाणी दिलेले असतात। मग हे दोन्ही गोष्टी आपल्याला कन्व्हर्ट कराव्या लागतात पर्सेंटेजमध्ये। अनेक विद्यार्थ्यांना हे जमत नाही। मात्र जर आपण संगणकावर बसलो किंवा मोबाईलवर आपण सर्च जर आपण केलं आणि ब्राउझरवर गुगल ब्राउझरवर आपण पाहिलं, एक फॉर्मॅट एक सिस्टीम कन्व्हर्जनची त्या ठिकाणी ॲटोमॅटिक त्या ठिकाणी दाखवत असतो। बऱ्याच वेळेस तुम्ही ही कमांड त्या ठिकाणी दिली की आम्हाला ऑनलाईन कन्व्हर्जन करण्यासाठीच आम्हाला त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्या, म्हणजे कन्व्हर्जन CGPA इंटू द पर्सेंटेज ऑनलाईन असं म्हटल्यानंतरसुद्धा आपल्याला काही वेबसाईट जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यासाठी उपलब्ध असतात। जसं आपण PDF वगैरे इतर फाईल ज्या आहेत त्या ऑनलाईन आपण कन्व्हर्ट त्या ठिकाणी करतो, त्याच प्रकारचा हा सुद्धा एक फॉर्मॅट त्या ठिकाणी असू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे स्वतः एक फॉर्मॅट तयार करणं गरजेचं आहे। मी बऱ्याच वेळेस बोललेलो आहे की मागच्या वर्षी जी काही CET किंवा ज्या ॲडमिशन प्रोसेस झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा काही फॉर्मॅट दिलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला स्वतः सर्च करणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, नॉन क्रिमिलियर आहे पण व्हॅलिडिटी नाही। आता व्हॅलिडिटी ही लागते कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी याला सपोर्ट असतो की नॉन क्रिमिलियर, कारण तुमचा आर्थिकदृष्ट्या तुम्ही थोड्या कमकुवत आहात हा त्याचा अर्थ असतो आणि हे कशासाठी असतं की आपण एक प्रकारे रिझर्वेशनसाठी आपण क्लेम करू शकतो। या वर्षापासून किंवा मागच्या वर्षापासून बऱ्याच वेळेस नॉन क्रिमिलियरसुद्धा त्या ठिकाणी आवश्यक केलेलं आहे। याचा अर्थ असा की कास्ट सर्टिफिकेट
व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर या ठिकाणी कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस नॉन क्रिमिलियर नसेल तर तुमचा नॉन क्रिमिलियर असणारा जो दावा आहे तो ठिकाणी व्यक्त होता येत नाही किंवा रिझर्वेशनला त्या ठिकाणी लागू होत नाही. केवळ कास्ट आणि व्हॅलिडिटी यावरच तुम्हाला समाधान मानावं लागतं. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, चांगला व्हिडिओ आहे, माहिती समजते या संदर्भातले हे कॉमेंट्स आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर माझं MA होऊन 2 वर्ष झाले आहे आणि BEd रजिस्ट्रेशनला गॅप सर्टिफिकेट लागेल का? खरं तर जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्या ठिकाणी आपण एज्युकेशनल आणि रिझर्वेशन क्लेम करणारे किंवा आपला आधार कार्ड किंवा नाम बदला संदर्भातली इतर काही गोष्टी असेल तरच आपण त्या अपलोडिंगसाठी त्या ठिकाणी लागत असतात. आता जर गॅप असेल तर आपल्याला ते कॉलेज लेव्हलवर त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्यामुळं जरी MA होऊन 2 वर्ष झालेली असली आणि गॅप त्या ठिकाणी स्पष्ट जर असला तर तुम्हाला कॉलेज लेव्हलवर त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. रजिस्ट्रेशनच्या वेळेस ही गोष्ट आपल्याला टाळता येऊ शकते. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर मला ग्रॅज्युएशनला बॉटनी, झुलॉजी आणि केमिस्ट्री होतं तर कॉम्बिनेशन म्हणून कोणती म्हणजे काय निवडू असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. थोडं कन्फ्युजन आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा विषय आहे बॉटनी, झुलॉजी किंवा केमिस्ट्री, हे सगळं सायन्स आहे किंवा सायन्सच्या शाखा आहेत. त्यामुळे तुम्हाला BEdला जाताना एक सायन्स आणि मॅथ या दोनच मेथड जे आहेत किंवा स्पेशली सायन्स त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे. एक प्रश्न विचारलेला आहे, सर माझं MSc 4th सेमिस्टरचा रिझल्ट यायचा आहे, आत्ताच पेपर संपले 4 दिवस अगोदर, मग मी काय करायचं? खरं तर अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा खरंच एक गंभीर प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, CET सेल ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सर्व विद्यापीठांच्या फायनल इयरचे जे काही रिझल्ट आहे ते डिक्लेअर झाल्यानंतरच सुरू करत असते. आता यांचा प्रश्न इथं MScचा आहे. आता मिनिमम क्वालिफिकेशन हे BEdला BSc लागणार आहे. त्यामुळं BScचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे. त्यामुळं BScच्या आधाराने किंवा BScच्या सर्टिफिकेटवर सुद्धा तुम्ही क्वालिफाईड त्या ठिकाणी आहात. त्यामुळं BScचं शक्यतो त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, रिस्पेक्टेड सर, ही फक्त रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ना, यात कॉलेज सिलेक्ट चॉईसचा ऑप्शन नाही? आता एक गोष्ट लक्षात घ्या, कॅप रजिस्ट्रेशन हे 2 विभागामध्ये विभागले गेलेलं आहे. पहिला विभाग आहे की तुम्हाला तुमचं प्रोफाईल, तुमचं एज्युकेशनल माहिती, कागदपत्रांचे अपलोडिंग, तुम्हाला मिळालेले CETचे मार्क्स हे सगळे भरायचे आहे. हे भरल्यानंतर तुमच्या लॉगिन ID मध्ये हे व्हेरीफाय होतात, ऑनलाईन व्हेरीफाय होतात आणि त्या ठिकाणी मेसेज येतो की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे किंवा व्हेरीफाईड झालेले आहे. जर या ठिकाणी ती सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्शन, विषयाचं सिलेक्शन आणि कॉलेज ऑप्शन सिलेक्शन या 2 गोष्टी बाकी राहतात. तुम्हाला कालांतराने काही दिवसांनी पुन्हा लॉगिन ID मध्ये जाऊन ही प्रोसेस त्या ठिकाणी करावी लागणार आहे. तुर्तास तुम्हाला केवळ रजिस्ट्रेशन या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण एकदा तुम्ही कॉलेज ऑप्शन्स वगैरे निवडले तर तुमचा ॲप्लिकेशन जो आहे तो त्या ठिकाणी लॉक होतो, पुन्हा त्यामध्ये चेंजेस करता येत नाही. त्यामुळे तुर्तास कॉलेज ऑप्शनसाठी आणि सब्जेक्ट सिलेक्शनसाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, आता कास्ट व्हॅलिडिटी नाही काढली तर ओपनमधून फॉर्म भरला तर चालेल का? यस, चालणार आहे. आणि जेव्हा TET देणार आहेत किंवा त्यावेळेस जॉबच्या वेळेस जेव्हा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल त्यावेळेस तुम्ही ती प्रोड्यूस करू शकता किंवा तेव्हा भरला तरी चालू शकतो, अशी काही अडचण नाही आहे. ही प्रोसेस आहे ॲडमिशन जागेसाठी, सीटसाठी तुम्ही क्लेम करावं म्हणून व्हॅलिडिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे. मात्र तुम्ही जर ओपनमधून जर प्रवेश घेतला तर ओपनच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही TET द्याल आणि तुमच्याकडे सगळ्या डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी उपलब्ध राहाल तेव्हा नक्कीच तुम्हाला कॅटेगरीचा क्लेम जो आहे, दावा जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर मी OBC मधून आहे, कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला आहे पण ती अजून आली नाही, काय करू? विद्यार्थी मित्रांनो, BEdची प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे आणि त्या कालावधीमध्ये आपले जी स्टेटस असेल, जी आपली परिस्थिती असेल त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. शक्यतो जर व्हॅलिडिटी येण्यासाठी उशीर असेल तर आपल्याला एक प्रकारे त्या ठिकाणी रिसिप्ट त्या ठिकाणी अर्जाची मिळते. आपण अर्जाची रिसिप्टसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकतो, मात्र त्याला काही कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये पुन्हा जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं बेटर वे, जर पहिला राऊंड जर तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरता आला तर तो योग्य त्या ठिकाणी राहू शकतो. दुसरा प्रश्न आहे, लास्ट डेट किती आहे? खरं तर
जुलै 10 ही कॅप रजिस्ट्रेशनच्या संदर्भातली लास्ट डेट आहे. कदाचित त्याच्यामध्ये वाढ होऊ शकतो, मात्र त्या तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा प्रोसेस ज्या आहे त्या ठिकाणी होणार आहे. पण तुर्तास 10 जुलै जी आहे ती लास्ट डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर डिग्री सर्टिफिकेट नसेल तर? खरं तर डिग्री सर्टिफिकेट हे मागत नाही अपलोडिंगसाठी. डिग्री सर्टिफिकेट च्या ऐवजी तुम्हाला मार्कशीट जे आहे ते मिळालेलं आहे आणि मार्कशीट कशासाठी तर आपल्याला पर्सेंटेज आणि ई स्क्रुटिनी ऑनलाईन जे काही तुमचं चेकिंग तुमचे डॉक्युमेंट होतात त्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे डिग्री सर्टिफिकेटची तुर्तास तरी आवश्यकता त्या ठिकाणी नाही. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर 10वी-12वीच्या मार्कशीटमध्ये नाव चुकलेलं आहे तर ॲडमिशनमध्ये किंवा ई स्क्रुटिनीमध्ये काही प्रॉब्लेम येईल का? येणार नाही. जर तुम्हाला ई स्क्रुटिनीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर एक प्रकारे एक सुविधा असते की आपण कॉलेज लेव्हलवर ॲफिडेविट त्या ठिकाणी देऊ शकतो. कारण आता जर वेळ असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट चेंजिंगसाठी तुम्हाला प्रत्यक्षात बोर्डात जाऊन ही विनंती करावी लागणार आहे, अर्ज करावा लागणार आहे आणि एक ठराविक फीस भरून ॲफिडेविट त्या ठिकाणी देऊन तुम्हाला नावात करेक्शनसुद्धा करून मिळू शकतं. मात्र तुर्तास खूप मोठा फरक नसेल तर ई स्क्रुटिनीमध्ये ते चालून जाईल. मात्र कॉलेजमध्ये जेव्हा एखाद्या वेळेस ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये किंवा डॉक्युमेंट प्रत्यक्षात कॉलेजमधून घेताना जर कॉलेजने ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला एक प्रकारे त्या ठिकाणी ॲफिडेविट जे आहे ते जमा करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर मी फॉर्म OBCमधून भरलेला आहे परंतु माझ्याकडे OBC कास्ट सर्टिफिकेट आहे परंतु व्हॅलिडिटी नाही, अप्लाय केलेलं नाही, तर मी ओपनमधून फॉर्म भरू शकतो का? येस, ऑफकोर्स तुम्ही ओपनमधून भरू शकता कारण ओपन टू ऑल अशी ती सिस्टीम आहे. त्यामध्ये सर्वजण डॉक्युमेंट अभावीसुद्धा ओपनमधून फॉर्म भरू शकता. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर मला 96% आहे, मी OBC आहे पण व्हॅलिडिटी नाही, ओपनमधून ॲडमिशन घेतलं OBC स्कॉलरशिप मिळेल का? एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही तिसऱ्या राऊंडपर्यंत समजा तुमचं ॲडमिशन ओपनमधून झालेलं आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला OBC जी काही व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळालेले आहे असं गृहीत धरा, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही MHA-DBTवर जेव्हा क्लेम करता स्कॉलरशिपसाठी तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळू शकते. फक्त शेवटच्या राऊंडमध्ये याची शक्यता फार कमी असते. तिसऱ्या राऊंडपर्यंत किंवा तिसऱ्या राऊंडच्या ॲडमिशनपर्यंत जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आले आणि ॲडमिशन प्रोसेस CETची आणि स्कॉलरशिप प्रोसेस हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी जे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करतात त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला फॅसिलिटी किंवा तुमचा क्लेम जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होत असतो. त्यामुळे चिंता करू नका. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल स्कॉलरशिपसाठी तेव्हा त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसे करायचे आता या संदर्भात मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. त्यामुळं त्या माहितीच्या आधारे तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे ते प्राप्त करू शकता. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर 6 सेमिस्टर का रिझल्ट नहीं आया है तो रिझल्ट के आने तक वेट करू क्या? खरं तर 6 सेमिस्टरचे रिझल्ट त्या ठिकाणी आवश्यक आहे. मी जसं म्हटलं की पूर्ण युनिव्हर्सिटीचे रिझल्ट लागल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रोसेस त्या ठिकाणी होत असते. पूर्ण शेवटचं सेमिस्टर जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे कारण एकूण टोटल जो काही CGPA असेल किंवा टोटल ग्रेड मार्क असतील ते त्या ठिकाणी डिस्प्ले होत असतात. त्यामुळं शेवटचं सेमिस्टर जे आहे ते क्वालिफिकेशनसाठी किंवा क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहे. खरं तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा 4 राऊंड त्या ठिकाणी शक्यतो होत असतात. त्यामुळे जरी पहिल्या राऊंडसाठी आपण प्रयत्न करूया, चला काही त्रुटी त्या ठिकाणी येऊ शकतात, मात्र आपला क्लेम त्या ठिकाणी राहू शकतो हे मात्र नक्की. त्यामुळं तुम्हाला पुढे जाण्यासाठी काही हरकत नाही. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, आफ्टर PG B.Ed किती इयरचं असेल? आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे 1 वर्षाचं प्रावधान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि 12वी नंतरचं B.Ed असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मात्र ज्या ज्या महाविद्यालयाने NAP हे स्वीकारलेलं आहे आणि NAPनुसार त्यांचा अभ्यासक्रम सुरू आहे त्या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचं मिळू शकतं. मात्र तुर्तास 2029 पर्यंतची ही डेडलाईन आहे आणि त्यानंतर सर्वच महाविद्यालये ही 4 वर्षामध्ये कन्वर्ट होणार आहे. ज्यावेळेस NAP लागू होईल त्याच वेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने 1 वर्षाचं B.Ed साधं, सोपं आणि सरळ पद्धतीने करता येणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही केलं तर मी डायरेक्ट ऑफलाईन ॲडमिशन होऊ शकतं का? सर्वच्या सर्व ॲडमिशन प्रोसेस ही CET कॅप थ्रूच होत असतात. त्यामुळं प्रायव्हेट किंवा मॅनेजमेंट असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी नाही. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते करावंच लागणार आहे, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सर डबल ग्रॅज्युएशन BA लास्ट इयर आणि MA फर्स्ट इयर एकत्र करू शकतो का? येस, करू शकता तुम्ही. डबल जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पुन्हा तुम्हाला BA त्या ठिकाणी करता येतो. मात्र एक पारंपरिक विद्यापीठातून आणि एक रेग्युलर किंवा डिस्टन्स एज्युकेशन मोडनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण एकाच वेळेस पारंपरिक विद्यापीठातून तुम्हाला एक प्रकारे सेम एज्युकेशन करता येत नाही कारण तुमचा त्या ठिकाणी PRN नंबर त्या ठिकाणी असतो आणि हजेरीची मर्यादा त्या ठिकाणी आहे कारण 80% हजेरी जी महत्त्वाची असते. मात्र ओपन डिस्टन्स
डिस्टन्स एज्युकेशन जे आहे त्या ठिकाणी हजेरी कंपल्सरी नसते, त्यामुळे तुम्ही या 2 माध्यमांचा उपयोग करून एकत्रितपणे शिक्षण पुढे घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, सर माझ्या पोर्टलवर कॅप डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आलं आहे, गुड. कारण हे असं येत असतं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी व्हेरीफाय तुमच्या लॉगिन आय डीमध्ये ते त्या ठिकाणी दिसत असतं. परंतु यांनी शंका त्या ठिकाणी मांडलेली आहे की आता सब्जेक्ट सिलेक्शन आणि कॉलेज प्रेफरन्सेसचा म्हणजे कधी येईल, त्याचं कधी येईल असं म्हटलेलं आहे. त्याला थोडासा वेळ जाणार आहे, त्यामुळं तुमच्या लॉगिन आय डीमध्ये तुम्ही थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं व्हेरीफाय झालेलं आहे त्यांना कदाचित लवकर ती फॅसिलिटी येऊ शकते. मात्र 2 टप्प्यामध्ये ह्या प्रोसेस आहे. पहिलं रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर सब्जेक्ट सिलेक्शन, सब्जेक्ट प्रेफरन्सेस आणि कॉलेज प्रेफरन्सेस त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सर मी रजिस्ट्रेशन केलं पण ॲप्लिकेशन फी वगैरे असते का? ॲप्लिकेशन फी नसते. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कॉलेज ॲक्सेप्ट जेव्हा करता किंवा एखादी सीट जेव्हा ॲक्सेप्ट जेव्हा तुम्ही करता ते ऑनलाईन प्रोसेस आहे आणि ॲक्सेप्टन्सी फीस त्या ठिकाणी ₹1000 आहे. त्यामुळे आता सध्या तुर्तास तरी तुम्हाला फीस भरण्याची काय आवश्यकता नाही रजिस्ट्रेशनसाठी. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर माझा 6 सेमिस्टरचा मार्कशीट नाहीत, काय करावे लागणार आहे? आता मार्कशीट नसेल तर हे मोठा अवघड प्रश्न आहे. मार्कशीट त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण तुमचं मार्कशीट तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन त्या ठिकाणी प्रेझेंट करीत असतं. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर मी कॅप राऊंडमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत पण कन्व्हर्जन सर्टिफिकेट नाही अपलोड केलं तर मला काही प्रॉब्लेम होईल का किंवा रिजेक्ट होईल का, हे मला सांगा. खरं तर तुमचं जर मार्क जे आहे ते CGPA किंवा ग्रेडिंगमध्ये असेल तरच तुम्हाला कन्व्हर्जनची गरज त्या ठिकाणी आहे. जर तुमचे सगळे त्या ठिकाणी मार्क्स आहे किंवा पर्सेंटेज आहे किंवा सगळं तुम्हाला त्या मार्क्सवरून पर्सेंटेज काढता येतो असे मार्क्स त्या ठिकाणी डिस्प्ले आहे तर तुम्हाला कन्व्हर्जनची काही आवश्यकता लागणार नाही, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर कन्व्हर्जन सर्टिफिकेट 6 सेमिस्टर CGPA पॅटर्न आहे तर फॉर्म भरून व्हिडिओ बनवाना. खरं तर मी या संदर्भात प्रयत्न करणार होतो, मात्र प्रत्येक विद्यापीठाच्या वेगवेगळी सिस्टीम्स आहे आणि वेगवेगळे CGPAचे त्यांचे सर्टिफिकेटवरून तयार करणारे वेगवेगळे डेमो आहेत. त्यामुळे हे मोठं कन्फ्युजन आहे की एखादा डेमो समजा एखाद्या विद्यापीठाचा डेमो तयार करून दाखवला तर तो ॲज इट इज डेमो कदाचित इतर विद्यापीठांना तो लागू होईल का, मोठा प्रश्न आहे. त्यामुळं गोंधळ नको, केवळ याच गोष्टीसाठी मी ती गोष्ट टाळलेली आहे. मात्र कन्व्हर्जनच्या संदर्भातल्या अनेक ज्या काही फॉर्म्युलेज आहे त्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. कोणता फॉर्म्युला तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचा हे खरं तर ज्या त्या विद्यार्थ्यांवर त्या गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळं मी प्रयत्न पुढे भविष्यामध्ये करेल, हे मात्र नक्कीच. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केला पण अजून मिळालेली नाही, त्यासाठी काय करता येईल? खरं तर कास्ट व्हॅलिडिटी किंवा कोणतंही डॉक्युमेंट जर अपूर्ण असेल आणि कॅप राऊंडच्या संदर्भातली डेट जर येत असेल आणि ती प्रोसेस जर होत असेल तर ओपनमधून कन्वर्ट होणं कधी योग्य राहील. आणि खरं तर 1, 2, 3, 4 राऊंड होणार आहे. जरी आपल्या हातातून 1 राऊंड गेला तर आपल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडपर्यंत आपण राहू शकतो. मात्र एक अंदाज बांधणं गरजेचं आहे की आपल्याला किती दिवसामध्ये कास्ट व्हॅलिडिटी प्राप्त होऊ शकते. त्याच कालावधीचा विचार करून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसला सामोरे जावं लागणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर YCMच्या मार्कशीटवर 2 वर्षाचे ग्रँड टोटल दिलेले आहे, सो ती टाकायची की 3 इयरची कॅल्क्युलेशन करू टाकायची? खरं तर डिग्री हे 3 वर्षाची पदवी आहे, त्यामुळे तुम्हाला 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन करूनच त्या ठिकाणी मार्क्स टाकावे लागणार आहे. 2 वर्षाचे टाकता येत नाही, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर MAचा रिझल्ट लागला आहे पण मार्कशीट प्रोव्हिजनल आहे तर चालेल का? तुम्ही प्रोव्हिजनल मार्कशीट नक्कीच अपलोड करू शकता, त्याला काही अडचण येत नाही. मात्र ज्यावेळेस तुम्हाला एखादी त्रुटी दाखवेल की तुमचं प्रोव्हिजनल आहे किंवा तुमचं मार्कशीट पूर्ण नाही आणि ही त्रुटी आल्यानंतर पुन्हा तुम्हाला अपलोड करण्यासाठी 2 आणि 3 दिवसाची सुविधा जी आहे ती वेळापत्रकामध्ये दिली जाते CET सेलच्या. त्यामुळे तुर्तास टेन्शन घेण्याचं कारण नाही. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर मी CET दिली नाही तर मला B.Ed ॲडमिशन घेता येईल का? तर विदाऊट CET कुठेही ॲडमिशन तुम्हाला मिळणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर माझं PG 2015ला पूर्ण झाला आहे, मी कॉलेजमधून TC पण आणला होता परंतु आता सध्या तो TC कुडदरला आहे, मी कॉलेजहून दुसरा TC आणला त्यावर डुप्लिकेट नाव आहे, तर TCवर ॲडमिशन मिळेल का? नक्कीच मिळणार आहे, कारण आपण डुप्लिकेट TC घेताना आपण ॲफिडेविट तयार करीत असतो की TC हरवलेला आहे किंवा TC गहाळ झालेला आहे. त्याच आधारे आपण ॲफिडेविट तयार करत असतो, कारण ॲफिडेविट तयार केल्यानंतर आपण कायद्याने बांधलेलं असतो. त्यामुळे प्रत्येक इन्स्टिट्यूशनला डुप्लिकेट जरी नाव असलं तर ॲडमिशन देणं क्रमप्राप्त असतं. पुढचा प्रश्न आहे, सर ग्रॅज्युएशन फायनल इयर रिझल्ट ओरिजिनल आलेले नाही, ऑनलाईन प्रिंट आहे चालेल का? येत चालेल. तुमच्या कॉलेजला तुम्ही थोडंसं रिक्वेस्ट करा की लवकर विद्यापीठातून जाऊन तुमचे जे काही फायनल इयरचे रिझल्ट असतील ते त्या ठिकाणी घेऊन या, कारण बऱ्याच वेळेस ज्यावेळेस
ऑनलाईन रिझल्ट लागतो त्यावेळेस कॉलेजची जबाबदारी आहे युनिव्हर्सिटीमधून तो रिझल्ट आणण्याची. त्यामुळे कॉलेजला रिक्वेस्ट करणं कधी योग्य राहू शकतं. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सर माझी LC अजून कॉलेजकडे आहे, BA नंतर 2 वर्षाचा गॅप आहे, तर कॅप राऊंडसाठी और ॲडमिशनसाठी LC लागेल का? NC तुमचं डोमेसाईल जर नसेल तर NC लागेल, आणि डोमेसाईल असेल तर काही आवश्यकता त्या ठिकाणी लागणार नाही. कारण कॉलेज अलॉट झाल्यानंतर किंवा ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेससुद्धा कॉलेज लेवलवरच्या तुम्हाला TC त्या ठिकाणी देता येऊ शकतं. तुर्तास अपलोडिंगसाठी नसेल तरी चालू शकतं. मात्र तुम्हाला अर्ज करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर LC प्राप्त करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, रवींद्र टिळेकर हे एक प्राध्यापक आहे आणि डॉक्टरेट व्यक्ती आहे, तज्ज्ञ आहेत, आणि त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही कॉमेंट्स दिलेली आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे, सर माझं BSc ॲग्रिकल्चर आहे आणि 8 सेमिस्टरची वेगवेगळे मार्कशीट नाही, जे फायनल मार्कशीट आहे त्यावरती सगळे 8 सेमिस्टरची रिझल्ट आहे. ओके, काही अडचण नाही. जर 8 सेमिस्टर पूर्ण असतील तर आपल्याला मार्क्सची आवश्यकता आहे, आणि त्या मार्क्सच्या आवश्यकतेचे सगळे सेमिस्टर जर एकाच याच्यामध्ये असतील तर काही अडचण नाही. तुम्हाला तुमचे सेमिस्टर वाईज जर CGPAमध्ये असेल तर फक्त कन्व्हर्जनची त्या ठिकाणी गरज लागेल. कन्व्हर्जनशिवाय काहीच लागणार नाही. आणि 8 सेमिस्टर जर एकाच मार्कशीटमध्ये असतील तर तुर्तास त्यामध्ये काही अडचण नाही, तुम्ही कॅप राऊंड भरू शकता. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कॉमेंटचं उत्तर देता देता खूप मोठा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळं तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुमचे आभार आहे. आणि एक जाता जाता विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्सचं, नवीन माहितीचं मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.